तर गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज सकाळी एवढं लवकर आम्ही रेडी होऊन कुठे चाललो, तर आम्ही चाललो आहे शिरगावला, कारण तिथे असतो श्री सप्तशृंगी देवी मातेचा उत्सव. सो मग सकाळी लवकर उठून रेडी होऊन चहा वगैरे पिऊन घेतला आणि मग बाहेर निघून स्कार्फ वगैरे बांधून आम्ही निघालो होतो जायला. सर्वात आधी आम्ही परनाईत आलो. परनाईत येऊन आम्ही आमची पेट्रोलची टाकी फुल करून घेतली आणि मग त्याच्यानंतर पुन्हा आम्ही तिकडून निघलो बोईसरला जायला, कारण आम्हाला बोईसरवरून घ्यायचं होतं ओटीचं सामान, कारण रात्री आम्ही काहीच घेतलं नव्हतं. मग सकाळी आम्ही लवकर बोईसरला पोचून गेलो आणि ओटीसाठी जे सामान लागणार होतं जसं की गजरा, फुलं, वेणी, नारळ वगैरे ते सर्व आम्ही घेतलं आणि मग पुन्हा आम्ही निघालो होतो शिरगावला जायला. आणि इथे आम्ही शिरगावला पोचलो होतो आणि ते ठिकठिकाणी मंडप घातलेले दिसत होते. देवीच्या आगमनाची तयारी चालू होती. मग फायनली इथे आम्ही होळी नाक्यावर म्हणजे माझ्या मम्मीच्या मामाकडे असलेल्या ठिकाणी मी पोचलो होतो आणि इथे देवीचं आगमन झालं होतं. खूप गर्दी होती पण तिथे खूप मजा येते आणि जी बघायला जो नजारा असतो ना खूप छान असतो, खूप प्रसन्न करणारा तो नजारा असतो. मग जेव्हा देवीचं आगमन वगैरे झालं मग त्याच्यानंतर आम्हीसुद्धा लाईनमध्ये लागून घेतलं होतं, कारण आम्हालासुद्धा दर्शन घ्यायचं होतं. खूप वेळ लागतो कारण खूप गर्दी असते आणि ही एवढी गर्दी ठिकठिकाणी पूर्ण शिरगावमध्ये असते. सर्व ठिकाणी देवीचं दर्शन म्हणजे वेगवेगळ्या आळीमध्ये असतं. आम्ही होळी नाका इथे घेतो आणि बघा इथे देवी कशी नाचते, म्हणजे देवीला नाचवलं जातं. खूप छान असा नजारा असतो हा. हे सगळं बघत बघत मग आम्ही लाईनमध्ये लागून गेलो आणि मग आमचासुद्धा नंबर लागला आणि आम्ही देवीचं दर्शन वगैरे घेतलं. आणि हे मी आणि ऋतू आम्ही दिसत होते. आम्ही मॅचिंग आउटफिट घेतले होते. जे आम्हाला ओळखतात त्यांना माहिती आहे की ऑलमोस्ट सर्व ठिकाणी मी आणि ऋतू आम्ही दोघी मॅचिंगच कपडे घेतो, म्हणजे साडीज असू द्या काहीही असू द्या. आणि मी आमचं दर्शन झाल्यानंतर इथे मी काही देवीचे फोटोज क्लिप्स काढले होते. त्याच्यानंतर आम्ही बोईसरला पोचलो होतो. बोईसरला येऊन सर्वात पहिले आम्ही गेलो होतो बैठकमध्ये आणि इथे येऊन आमची ऑर्डर वगैरे आली होती. आम्ही खाऊन वगैरे घेतलं. त्याच्यानंतर पुन्हा आम्ही निघालो बोईसरला जायला, कारण आज ऋतूची होती अपॉइंटमेंट पर्पल व्हॅनिटीमध्ये हेअर ट्रीटमेंटसाठी. मग फायनली आम्ही इथे पोचलो होतो द पर्पल व्हॅनिटीला. पोचून घेतल्यानंतर थोड्या वेळ थांबल्यानंतर ऋतूची ट्रीटमेंट तिकडे मध्ये चालू झाली होती आणि इथे मी असं नॉर्मल माझे क्लिप्स घेत होते. मग घरी पोचल्यानंतर वेदांशला ग्रेप्स धुवून दिले आणि मग तो ग्रेप्स खायला मस्त बसला होता. त्याच्यानंतर खूप वैताग आला होता दुपारी काय करायचं म्हणून. मग ऋतूने टाईमपास म्हणून मला मेहंदी काढायला सुरुवात केली. मग इथे आमची मेहंदीच चालू होती आणि भूक लागली होती. तर वेदांशच्या पप्पांनी बनवले होते ऑमलेट पाव. सो मग आम्ही सर्वांनी ऑमलेट पाव खायला सुरुवात केली होती. इथे वेदांश कसं ऑमलेट पाव खातो आहे बघा. ऑमलेट पाव खाल्ल्यानंतर वेदांशची मज्जा चालू होती की मम्माला ही गाडी हवी, ही गाडी हवी. मग त्याच्यानंतर पुन्हा यांनी बनवलं होतं मसाला छास. सो मग आम्ही ते पिऊन घेतलं आणि मेहंदी जस्ट सुकली होती की ते वेदांशचं चालू होते की मम्मा मला मेहंदी काढायची. त्याला खूप मजा येते मेहंदी ड्राय झाल्यानंतर हातावरून काढायला. आणि मग संध्याकाळी आम्ही ठरवलं की बीचवर जाऊया. मग ऋतू, मी आणि वेदू आम्ही निघालो होतो बीचवर जायला आणि ते आम्ही संध्याकाळी बीचवर पोचलो होतो. खूप छान असा सनसेट व्ह्यू होता आणि ते वेदांशने खेळायला सुरुवात केली होती. त्याच्या गाड्या तो घरून घेऊन आला होता. तो गाडी खेळत होता आणि ते मग बीचचा व्ह्यू आम्ही एन्जॉय करत होतो. खूप गर्दी होती बीचला. संडेला ऑलमोस्ट खूप गर्दी असते चिंचणी बीचला. आणि होती मी आजचा माझा सिम्पल असा लुक, नो मेकअप लुक. आणि मग फायनली आम्ही ते घरी जायला निघालो होतो. घरी जाताना आम्ही रस्त्यातून चिकन घेऊन गेलो होतो, कारण घरी भाजीला काही नव्हतं. मग घरी येऊन इथे मी अशी चिकन करी बनवली होती. असा होता माझा आजचा दिवस. बाय, गुड नाईट.